जय श्री गणेशाय नमः। अविघ्नमस्तु। आई कुलस्वामिनी माते की जय। जय श्री गुरुदत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वामी बळ पाठीशी, नित्य आहे रे मना, नित्य आहे रे मना, श्री स्वामी समर्थ महाराज। माझी मुलगी आज पंढरपूरला दर्शनाला गेली आणि तिच्याशी जे माझं बोलणं झालं ते मी इथे टाकते. हँडल पण करते सगळं. हां हां हां. तर माझे जे सुपर बॉस आहेत त्यांना फक्त मी एकदा बोलता बोलली, म्हटलं ठीक आहे मला तुम्ही डेझिग्नेशन नाही देते ठीक आहे, पण माझा पगार तरी थोडा वाढवा, माझा पगार खूप कमी आहे हा बाकीच्यांच्या मनाने असं. तर विचार कर, 2 रात्रीतनं ऑटोमॅटिकली मला सकाळी कॉल आला आणि मला फोन करून सांगतात तुझं प्रमोशन झालंय. अरे म्हणजे मी मागितलेलं पण नव्हतं, मागितलं पण नव्हतं त्यांच्याकडे की मला द्या. आणि नॉर्मली माझा पगार वाढवून किती वाढवला असता, लाखाने वाढवला असता. हो हा विचार कर, प्रमोशनमुळे 3 लाखाने वाढलं. बघ ना. हो ना, किती छान. म्हणजे माझ्या स्वामींना हे तुला काय सांगू, माझ्या स्वामींचं काय. आणि मी स्वामींना बोललेली माझं म्हणजे मी तर प्रमोशन आधीच नव्हतं, मी तर बोललेली माझा जर पगार वाढला ना स्वामी तर मी तुम्हाला अक्कलकोटला भेटायला येईल, हा जॉब तर मला तुमच्यामुळेच लागलाय म्हणून. तर बघ ना कसा योग आणला स्वामींनी की म्हणजे मला असं यावं पण नाही लागलं. मी असं मनात विचार केला होता की आपण आपली फॅमिली बघ. दादा एक कॉफी द्या ना मला. काल नाही दिली, काल दिलेली मला एक पॅकेट दिलेलं. हा हॅलो. तर का तेच ग मी बोलली होते की म्हणजे मी येईन बघ. म्हटलं मी तसाच विचार केला, म्हटलं तुला घेऊन परत आपण तसं एसी ट्रेन करून जाऊ. तर मला माहिती सुद्धा नाही. मला खूप समाधान वाटलं तुम्ही अक्कलकोटला गेले ना तिथे, मला फार भारी वाटलं. आणि मला सांग मम्मी, मला ते हे पण नाही झालं काय बरं म्हणतात, मला माहिती सुद्धा नाही की अक्कलकोट आणि पंढरपूर बाजूबाजूला आहे. मला एकदम कसं लिंक नाही माहिती, मला नव्हतं माहिती. मला काय माहिती काय, मला माहितीच नाही. मला एकदम अशी लिंक लागली. मला एकदा राजेश्री मामीने फोन केला होता आणि राजेश्री मामी बोलली होती की अगं तू आई वडिलांना घेऊन गेली इथे अक्कलकोटला, तर पंढरपूर जवळच आहे, तिकडून करून आणायचं होतं ना आई पप्पांचं पंढरपूर पण. तर काय माहिती मला त्या दिवशी कसं आठवलं आणि काय आठवलं. मी सुगंधला बोलली मग आपण दुपारून निघतो तर थोडं लवकर निघू. आणि दादा इथे पण एक बॉटल द्या ना. हा तर आपण जाऊन जे आम्ही दुपारी निघतो सकाळी निघालो, छान दर्शन झालं, गाभाऱ्यात बसलो पूर्ण आरतीमध्ये स्वामींच्या. किती सुंदर. आणि मस्त महाप्रसाद पण एवढा छान झाला. अरे वा. येऊचं पण एवढं मस्त दर्शन झालं. काल पायथ्याशी पहिल्यांदाच मंदिरामध्ये शिरला आणि काल पांडुरंगाच्या पायाला. बघ ना, चरण स्पर्श झाला एवढ्या गर्दीत. हे किती विशेष आहे. आणि विचार कर 12:03 12:04 म्हणजे 12:01 झाल्या. सुगंध म्हणतो 12:01 झाल्या. खूपच सुंदर. हे तुझं शेअर करू का तिथे? काय हे सगळं शेअर करू अनुभव हा? हो कर ना. अच्छा, थँक्यू. हो म्हणजे मी काय सांगू म्हणजे तुला. आणि मम्मी तू विचार कर तिथे म्हणजे कसं असतं बाई, पांडुरंग पण कसा आहे. आम्ही एवढे जण, मी, सुनील अंकल, पप्पा, राजू काका, त्याच्यानंतर नासाहेब, राहुल, एवढे सगळे आम्ही मम्मी. आणि कोणालाच शिरता नाही आलं मम्मी आणि आम्ही शिरलो. मी सुगंध आणि एव्हॅनला मी वरून हे घेऊन टाकलं. आणि तिकडनं पण गेलो तर फक्त मुखदर्शन होणार होतं मम्मी. तिकडनं एक रस्ता कळाला, सुगंधने दाखवला, तिकडनं उड्या मारून जायचं होतं. आम्ही तिथे 5 मिनिटं थांबलो, 10 मिनिटं थांबलो. आणि मी तर उडी मारूनच गेली. तर
तिकडे आम्ही उभं राहिलो ग मम्मी. एक कोणतरी पॉलिटिशियन पण तिथे जायला, असं कोणतरी म्हणजे असं माणूस ओळखीचा तो पण तिथे उभा होता. आणि एवढे पोलीस होते सुद्धा. म्हटलं इथून ट्राय करायला, म्हटलं पॉसिबलच नाही इथून जाणं. इतकी गँग होती पोलीसची एकदम समोरच. बापरे. ह्या साईडने पण आणि त्या साईडने पण. तिकड तेवढेच मागून राजू काका पण आले. राजू काका बोलले चला पुढे. म्हटलं नाही आम्ही इथून दिसायला ट्राय करतो. आणि आम्ही गेलो ग. पळाला ना तो मिलिटरीवाले सगळे आमच्या मागे धडा, म्हणजे असा उड्या मारून निघ इथून, निघ सुदनला धरून निघ इथून, निघ. आणि मी त्याला बोलते त्याच्याशी. सुदन बोलते अरे माझे वडील पुढे गेले. मी त्याच्याशी बोलते काहीतरी, तेवढ्या तेव्यान सुदनला बोलतो त्याला शी लागली मला जोरात. अरे. आणि 11-20 झालेले होतं. मी तो बोलत होता बघतोच मी तुम्हाला तर जाऊच देणार नाही आतमध्ये, काही पण झालं तर मी तुम्हाला जाऊच देणार नाही. अरे बापरे. असं तसं. आणि त्याच्या मागे अजून 4-5 जण, तिकडे पण अजून 4-5 जण होते. जाऊच द्यायचं नाही यांना, जाऊच द्यायचं नाही. डायरेक्ट गेट जवळ तसं उभा राहून गेला. तेवढ्यात काय माहिती तिकडनं एक माणूस आला, जाऊ दे रे यांना. आणि आम्ही गेलो ग. आणि मी सुदनला म्हटलं अरे बघ 11-20च होत आहेत, आपलं तर एकादशीच्या आधी दर्शन होऊन जाईल. म्हणजे समोरच पांडुरंगाचं जस्ट गेटच होत आहे. बघ पांडुरंगच आले तुला तिथे, त्यांनी सांगितलं जाऊ दे यांना. आणि तिकडनं झालं मम्मी. तिकडे नेमके असे 4-5 जण होते कोणतरी ओळखीचे, म्हणजे ते वारकरी होते ते तिकडे. तेवढ्यात त्यांना एक माणूस जो ओळखीचा घेऊन गेला ना त्यांना आतमध्ये, तर त्यांना बोलले इथेच बसून राहा. मला काहीतरी अशी हिंट लागली की अरे यांना मे बी एकादशीचंच दर्शन करायचं असेल म्हणून यांना इथे असं बसायला सांगितलं. मी त्याला विचारलं, म्हटलं यांना का बसत नाही, हे लोक पूजेला बसल्याला म्हणून तुम्ही दर्शन घेऊन निघून जा. मी म्हटलं मी फक्त इथे 2 मिनिटं बसते. 2 मिनिटं बसून मम्मी मी तिथे 40 मिनिटं बसली. सुदन मला म्हणतो सुदन लेखा इथे बसणं डेंजर आहे, कारण की आतमधला गेट बंद होऊन जातो 12 वाजता, कोणालाच दर्शन घेत नाही. तर माझ्या बाजूला एक बाबा बसले होते गाई, 75 वर्षाचे होते. त्यांच्याशीच आम्ही गप्पा मारत होतो. तर त्यांनी मम्मी त्या बाबांनी पायीवारी केली होती. त्यांनी नर्मदा परिक्रमा केली. वा. आई ते म्हणतात नर्मदा परिक्रमेमध्ये वाघ गेला समोरून तरी तो त्यांना काही केलं. अरे बापरे. खरंच. त्यांनी नर्मदा परिक्रमा केली. 6 महिने लागतात तिला. रिटायर झाल्यावरच करेल ना तिथे मावशी. आणि अलाउड नाहीये 60 तारखेनंतर. हो त्यांनी मानसरोवर केलं, केदारनाथ. आणि त्यांचे एक असे अनुभव सांगत होते आई मला तेवढ्या वेळामध्ये, अंगावर काटे यायला लागले. मग त्यांचा नंबर घेऊन पाहिजे होता, मी बोलली असते. त्यांच्याकडे फोन पण नव्हता अय्या. हो का. आणि मग तेवढ्यात ते सगळे एकनाथ शिंदे वगैरे सगळे तिकडे आले ग मम्मी. आणि ते जे लोक तिकडे हे करतात, अभिषेक करतात, ते सगळे लोक आतमध्ये घुसायला लागले. तर मला तर अभिषेक करायचे तेवढ्या वेळ तिथे थांबायचा पण चान्स होता, पण एव्यान होता ना मम्मी. पण नंतर ते गेट बंद करायला लागले. पण मी सुदन पुढे चालला गेला. म्हटलं सुदन नको जाऊ, अजून 5 मिनिटं 12 वाजायला, जाऊ नको. आम्ही तिथे थांबून राहिलो. आणि आम्ही शेवटची मम्मी त्यांनी सगळ्यांना धक्का दिला, तर ज्यांचं दर्शन राहिलेत ना कोणालाच करू देणार नाही, जायचं असं करून टाकलं. आणि आम्ही शेवटची मम्मी त्यांचं पांडुरंगाचं 12:01 दर्शन झालं. वा. आणि चरण स्पर्श झाला, हे किती मोठं भाग्य तिथे. चरण स्पर्श झाला. काय ती फिलिंग बाबा. आणि तिथे नेमकं पांडुरंगाकडे चॉकलेट होतं मम्मी. त्या पंडितने ते चॉकलेट दिलं. येऊला. आम्ही म्हणजे मी येऊला दिलं, त्याने माझ्या हातात दिलं. किती छान. मस्त. म्हणजे विचार करायला काका आले मम्मी आमच्या मागे. आम्ही जिथून घुसलो तरी काकांना नाही ते साहेबांना पण नाही चरण स्पर्श मिळाला. नाही चरण स्पर्श कोणालाच नाही मिळालं. अरे बापरे. छानच होणार दीदी, तुझं खूप छान होणार बघ. समाधान ठेवायचं. हे खरंय. मन चांगलं ठेवलं सगळं चांगलंच आहे. हो हे खरंय. मी खरं सांगते मम्मी, माझ्यासोबत नाही माझ्या स्वामी काही वाईट खूप देत नाही काही. खरंय. म्हणजे असे छोटे मोठे प्रॉब्लेम तर देतच स्वामी कुठे पण. काहीच नाही मला स्वामी असे उभेच राहतात कुठे पण. कसे आले ते काय माहिती. म्हणजे मला स्वामींचं हे व्हायचं होतं म्हणून मे बी मला ते ब्रेस्टमध्ये सिस्ट झाल्या. हो ना. ऍक्सेस वगैरे. तेव्हाच मला पहिल्यांदा स्वामींच्या मठात घेऊन गेली. हो मी तेव्हा घेऊन गेले. आणि मला सारखी भीती वाटायची. मग मला वर दाखवलेलं भिऊ नको पाठीशी आहे.
त्या नेमका त्या आजी पण आपल्या लाईफ मध्ये आला जे ज्यांचं हो मॉलिश करायचं मालिश हम्म. त्यांच्यामुळे. चालेल खूप छान. छान होती ती. हा करा, एन्जॉय करा. आता फराळाचं काय काय खाणार आहे? भगर आमटी खाते ती. तुला ऑइली नकोय ना? ऑइली. हां. हा ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, तुमचेही असेच काही अनुभव असतील तर ह्या दिलेल्या नंबरवर रात्री 9 ते 10 ह्या वेळेमध्ये तुम्ही शेअर करू शकता. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी